कल्याणनगर अपघाताची चर्चा ही राज्यासह देशभरात आहे, पण सर्वप्रथम त्या अपघाताची चर्चा कधी आली ती म्हणजे न्यायाधीशांनी दिलेल्या शिक्षेवरती. 300 शब्दात निबंध लिहा, पोलिसांसोबत काम करा, रेगरंगोटी करा आणि समुपदेशन घ्या, या सगळ्या बाबी चर्चेत आल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा होऊ लागली की आपल्याला निबंध महत्वाचा आहे का ड्रायव्हिंग लायसन्स महत्वाचा आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे का आणि सगळ्यांसाठी समान न्याय केला जातो का, हा प्रश्न मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे. मात्र आपल्यासोबत हे सगळे रिक्षा चालक असेल, टेम्पो चालक असेल आणि छोटे मोठे व्यवसाय करणारे हे सगळे चालक आहेत आणि सातत्याने त्यांचा पोलिसांसोबत किंवा नागरिकांसोबत असेल, ग्राहकांसोबत असेल, या सगळ्यासोबत सातत्याने संबंध येत असतो. मात्र त्यांना ही अशी शिक्षा मिळते का हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत संपर्क साधणार आहोत. काय नाव आहे काका तुमचं? बंडू जाधव. बंडू जाधव. किती वर्ष झाले रिक्षा चालवत आहे? 40. निबंध लिहिता येतो का? नाही. निबंध लिहिता येतो नाही. बरं, मग निबंध लिहिल्यावरती गुन्हे माफ होऊ शकतात असं वाटतंय का? ते फक्त पैसेवाल्यांचं. फक्त पैसेवाल्यांचं. काय वाटतं एकंदरीत ते गुन्हा ज्याच्यावरती दाखल केलेला आहे आणि जी कलमं लावली गेली होती, मात्र आता पोलिसांनी तरी परत पूर्तता केली, तिची सगळी परत कलमं वाढवली आणि त्याला प्रूव्ड असल्याचा पुरावा करण्यासाठी सगळे आडोटोप सगळे प्रयत्न हे पोलिसांकडनं केले जातात. मात्र जो अपघात घडला 15 तासात ज्या दिवशी त्याला बेल मिळाली, ते तुम्हाला योग्य वाटलं की अयोग्य वाटलं आणि या सगळ्याकडे कसं पाहता तुम्ही? हे अयोग्यच आहे. आता एक आपल्या देशामध्ये एक नवीन राजकारण आलंय की मोठ्या चोऱ्या करा, छोट्या मोठ्या चोऱ्या करू, आणि आमच्याकडे या वॉशिंग मशीनमध्ये कम्प्लीट होऊन मिळेल, क्लिअर एकदम सगळे पॉवर, जेवढा व्हाईट पॉवर सगळ्या गायब होतील. छोट्या घोट्या वगैरे तर तुम्ही आतमध्ये जाताल, मोठे घोटे वगैरे बस, बाकी काही नाही. हा एक मेसेज आता नाही, पण हे राजकीय नाहीये, हा विषय ऍक्सिडेंटचा आहे. मग तिथे शेवटी आलंच ना, कोणतरी राजकीय हस्तक्षेपाशिवाय होऊच शकत नाही. राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय होऊच शकत नाही. तुम्ही काय सांगा? नाही, बरोबर आहे ते. आता हे जे श्रीमंत लोक आहे ते पैसे किंवा राजकारणी लोकांना हाताखाली घेऊनच हे असे प्रश्न करू शकतात, फक्त पैशावारी होत नाही. ती 300 शब्दांचा निबंध लिहा, ट्रॅफिकवाल्यांसोबत कामं करा, RTO पासिंग जोमात आणि रिक्षा चालक कोमात अशीच गोष्ट झालेली आहे आमच्याबद्दल. रिक्षा चालकांचा आणि 50 रुपये दर दिवसाला दंड लावण्यात आलेला आहे. रिक्षांचा व्यवसाय बराचसा मार खाल्लेला आहे आणि RTOने आता सध्या असं नियम लावलेत की 50 रुपये दंड दर दिवशी. मग आता रिक्षा चालकांनी व्यवसाय तर काहीच नाहीये, पण घर भाडं भरावं का, रिक्षाचे हप्ते भरावं, मेंटेनन्स भरावं का, हे 50 रुपये दंड भरावं. त्याच्यामुळं हे काही योग्य नाहीये. फक्त 50 रुपये हेच दंड भरायचे की त्याच्या व्यतिरिक्त अजून काय तुम्हाला नियमावली लावली? आम्हाला पासिंग आहे, इन्शुरन्स आहे, भरपूर परमिट रिन्यू असतं, भरपूर काही अडचणी आहे आणि व्यवसाय होत नाही. तुम्ही काय कसला व्यवसाय केला? मी टेम्पो रिक्षा चालवतो. टेम्पो चालवता. काय वाटतं टेम्पो चालवताना पोलिसांसोबत कधी? लय झंझट आहे, खूप झंझट आहे. पोलीस लोक अजिबात ऐकत नाही. तुम्ही माल वाहतूक करत असाल, बरोबर? माल वाहतूक करताना काय काय अडचणी येतात? पोलिसांचीच अडचणी जास्त आहे. काय सांगतात ते पोलिस? काय हे दाखवा ते दाखवा, तास 2 तास तर बरं थांबवायचं. कुठं काय करायचं नाही, तर पैसे घेतले का झाला जावा तुमच्यासाठी काय आणि काय पैसे घेतल्यावर सोडून टाक. मग तिथं काय विचारायचं ना, कागद विचारायचं ना, काय विचारायचं नाही, सगळं क्लिअर. काका तुम्ही किती दिवस झाले रिक्षा चालवत आहे? मला आता 17 वर्ष झाली रिक्षा चालवली. आणि आता जसं हे लॉकडाऊन झालंय त्या लॉकडाऊनपासून रिक्षा चालकांचा धंदा संपूर्ण मार खाल्लेला आहे. आणि मार खाल्लेला आहे लॉकडाऊनमुळे, तर मार खाल्लेला आहे. त्याच्यानंतर बजाज फायनान्समधनं आम्हाला बाकीच्या गव्हर्नमेंट बँका कोण लोन दिलेलं नसल्यामुळं आम्हाला बजाज फायनान्सकडे वळावं लागलं. आणि बजाज फायनान्सनी जी गाडीची किंमत 1,86,000 होती ती 4 लाखांच्या घरामध्ये आम्हाला पोच केली. 4 लाख सुद्धा आम्ही फेडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सुद्धा आता RTO प्रशासन आम्हाला फिटनेससाठी दररोज 50 रुपयाचा जो दंड आहे तो आकारला गेलेला आहे. आणि तो दंड सध्या एका रिक्षा चालकांकडे 90,000 रुपयेपर्यंत हा दंड गेलेला आहे. जर रिक्षाची किंमत 1,86,000 आहे, 90,000 रुपये जर दंड आहे, तर तो रिक्षा चालक भरेल कसा? आणि दुसरी गोष्ट असं आहे की रिक्षाचे ओपन परमिट एवढ्या प्रमाणात सोडलेले आहेत, त्याच्यामुळं रिक्षा आज 1.5 लाखाच्या घरात गेलेले आहेत.
आणि त्याच्यामुळे रिक्षाचा धंदा तर संपूर्ण कोलमडलेला आहे. हे पैसे सगळं भरायचे झालं कुठून? आरटीओचं, हे सगळं तुम्ही बघता. हम्म. पण आरटीओ बरोबर हे सगळे व्यवहार करत असताना किंवा त्याची पूर्तता करत असताना कागदपत्राची कुठेतरी समंजसी किंवा सोडून घेण्याची अशी भावना नसते का अधिकाऱ्यांची? अधिकाऱ्यांची भावना तशी तर आम्हाला तर अजूनपर्यंत जाणवलेली नाही. कारण याच्या अगोदर आम्ही आमच्या मागण्यासाठी बऱ्याच वेळेस आंदोलन केले, पण आंदोलन करण्यासाठी जे निवेदन दिले होते ते निवेदन सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी नाकारले. आमच्या मागण्याच तिथं मान्य होऊ दिले नाही. म्हणजे विदाऊट नंबर प्लेट अशी रिक्षा चालवली आहे का? नाही, कधी सुद्धा नाही, नाही. कधी सुद्धा नाही. आज 15 वर्ष झालं माझा बॅच आहे, लायसन आहे, सगळं आहे. विदाऊट नंबर प्लेट रिक्षा अशी रस्त्यावर दिसते का तुम्हाला? नाही दिसत, तर दिसली तर काय आरटीओ कारवाई करते? काहीच करत नाही, आरटीओ कारवाई करते? काहीच करत नाही. मग तशीच पोस्ट कारवरती पण केली नसेल असं वाटतंय का? नाहीच केली. हे उघडच आहे, पोस्ट कार्डवर पण केलेलं नाही. पण ते बड्या बापाचं पोरग होतं म्हणून ती सोडलं, आणि गरीब लोक हे बिनकामाचे मारायला लागलेले आहेत. आणि आमचा एकच मुद्दा आहे की शासनाने एका रात्रीमध्ये ज्या पद्धतीनं 50 रुपये हा दंड लावला, तो दंड आमच्यासाठी सगळ्यासाठी अन्यायकारक आहे. काय एकूणच वाटतंय? कुठला व्यवसाय करता तुम्ही? नमस्कार, मी पुणे शहरातील एक रिक्षा चालक आहे. सर्वप्रथम मी आपल्याला कळवू इच्छितो की मी एक सुशिक्षित रिक्षा चालक आहे. मी काही लॉकडाऊनच्या आधी सर्व्हिस करत असल्या कारणाने लॉकडाऊनमुळे सर्व्हिस गेली आणि पर्याय म्हणून घर परिवार चालवण्यासाठी रिक्षा व्यवसाय चॉईस केला. त्याच्यानंतर स्वतःची गाडी घेतली. गाडी घेऊन आज परिस्थिती अशी झाली आहे की एज्युकेशन असल्यानंतरही 10 ते 12 हजारावर मला काम करावं लागतं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एक रिक्षा म्हणून एक असं वाटायचं की 1-1.5 हजार रुपये दिवसाला मिळतील, ॲटलिस्ट 30-35 हजार रुपये मी कमवू शकतो, घर परिवार चांगलं चालवू शकतो. पण आज अशी जी परिस्थिती सगळ्या माहोल पाहता अक्षरशः असं वाटायला लागलं की घर परिवार घेऊन रिक्षा घेऊन आरटीओ समोर जाऊन ती जमा करावी. आणि आज त्याच्यासाठीच हा एक ब्लँक पेपर घेऊन आलोय. शासनाला काय हवंय याच्यावर लिहून ते द्यायला तयार आहे की जनतेसाठी तुम्ही जे करू शकता तो करण्याचा प्रयत्न करा. आणि कोणाकडनं एवढा त्रास होतो की धंदा होत नाही? नाही, धंदा तर होतच नाही, कारण अनगिनत गाड्या जगामध्ये येतात. आज एवढ्या वातावरणात तुम्ही अनलिमिटेड परमिट चालू ठेवलंय. पुणे शहरात वाहतुकीचे पहिलेच रस्ते अपुरे आहेत. पुणे शहर एक कंजेस्टेड शहर आहे. आज सिटी भागात गेलं तर टू व्हीलर व्यवस्थित चालू शकत नाही. तिकडे लाखोच्या स्वरूपात रिक्षा परमिट चालू असल्या कारणाने आज रिक्षा दारावर येतात. प्रत्येक घरामध्ये तुम्ही बघा, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, IT पार्क्स आहेत, त्याच्या बाहेर पहिलं कधी गाडी दिसायची नाही. एक टू व्हीलरची पार्किंग असायची, आज रिक्षाची पार्किंग तिकडे अलोकेट झालेली आहे. ठीक आहे, तर हा प्रकार सगळ्या शासनाच्या एकदा डोळे झाकीतपणाने चाललेल्या कारभारामुळेच होतं. आणि त्याचंच आहे, माझ्यासारखी लोक असे अनगिनत लोक आहेत जे अशिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, जे या व्यवसायात आले, आज उपाशी मारताना खूप मोठा हा प्रश्न तुम्ही मांडलेला आहे. तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. काय एकंदरीतच वाटतंय, जे कल्याण नगरमध्ये अपघात झाला त्यानंतर पोलिसांनी घेतलेली भूमिका ही कधीतरी अशी तुमच्याबरोबर समंजसपणे राहिलेली आहे का? नाही राहिलेली. कारण की आपण बघतोय जी कल्याण नगरमध्ये जी घटना झाल्यानंतर ज्यावेळेस न्यूजला त्याला संध्याकाळी ज्यावेळेस घटनेचं व्हिडिओ आल्यानंतर ज्यावेळेस पैशावाले असल्यामुळे त्यांचं त्याच रात्री पूर्ण दबलं. परंतु ही सर्वसामान्य जनता ही काही गप्प बसत नाहीये. जी फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे व्हायरल झालं आणि व्हायरल झाल्यानंतर जे आपले ससून हॉस्पिटलमधील अधिकारी असतील, डॉक्टर आणि जे पोलीसवाले असतील त्यांच्यावर लगेच तातडीने तिने कारवाई सुरू केली. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सगळीकडे मीडिया झाल्यानंतर त्यावेळेस न्यूजला एकच होतं की 300 शब्दाचा निबंध, 300 शब्द आपण पाहिलेलं आहे, 300 शब्दाचा निबंध वगैरे. पण समानता अशी वाटते का, जे पोस्टकारच्या मुलाबरोबर आरोपी बरोबर वागणूक आणि पोलिसांची तुमची रोजची गाठभेट होणारी वागणूक, कुठेतरी असा फरक जाणवतोय का किंवा काय वाटतंय का वेगळा? हा वाटतं नाही सर. कारण की ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्यात 2-3 दिवसानंतर आता संध्याकाळी आपण बघतोय की संध्याकाळी 10 नंतर पोलीसवाले पूर्ण गाड्या सिग्नलला चेकिंग चालू आहे आणि सर्व हे. आणि त्यातमध्ये आता आरटीओने आम्हाला जे हे लावलेत निर्बंध, जे 50 रुपये, जर भोर साहेबांनी जर 2016 मध्ये जर हे निबंध लावलेले असतील, निर्बंध लावलेले असतील कशा बाबतीत, तर ते म्हणतात की न्यायालयाने आम्हाला 2016 सांगितलं. जर 2016 जर सांगितलं तर कुठेही पेपर आउट नाहीये किंवा कुठेही न्यूजला नाहीये किंवा कुठेही आजपर्यंत ते बोलले नाहीत. आणि मग तुमच्यावरती एक बंधन लावलं. ज्यावेळेस इलेक्शन झाले
निबंध लिहिता येतो ना, पण निबंध जर मी जर एवढा मोठा असतो किंवा माझे घरचे जर मागितलं का कधी तुम्हाला? नाही ना, आतापर्यंत नाही मागितला. पण आता जर 100% जर ह्यांनी जर आरटीओ वाल्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी जर निबंध मागितला तर मी निबंध लिहून देऊ शकतो किंवा माझ्या रिक्षावाला हे फिटनेस आणि जे 50 रुपये चार्जेस लावत आहे ते कमी करा म्हणून. कुठला व्यवसाय करता तुम्ही? नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महाराष्ट्र टेम्पो सेना. मी टेम्पो चालवतो, गेले 20 वर्ष झाले या टेम्पोच्या व्यवसायात आहे. तर या व्यवसायात असताना अनेक अडचणी आल्या. नाही, टेम्पो चालवता तुम्ही? टेम्पो चालक आहे मी, स्वतः टेम्पो चालक आहे. आणि किती आणि चलन आहेत तुमच्या टेम्पो? माझ्या चलन आता ते 1500 रुपये चलन आहे. 1500. लांब माल गाडीच्या, उदाहरणार्थ गाडीच्या बाहेर जर माल आला या प्रकारे, हा. अशा प्रकारे जर आला तर याला 1500 रुपयाची पावती. बरोबर. आणि ती पावती होती पहिली 100 रुपयाची, नंतर यांनी 200 केली ना, अचानकच 1300 रुपये वाढून 1500 रुपये वाढले. 1500. आणि हे अन्यायकारक दंड आहे हा. एका मध्ये आंदोलन केलं होतं, एका महिलेने सायकलवर माल घेऊन चालली, जिला ते झेपत नव्हतं, कारण तिला ते भाडं परवडत नव्हतं लांब मालाचं. सरकारने ह्या गोष्टी पण कुठेतरी बघितल्या पाहिजे. माननीय न्यायालयाने पण आता कागदी घोडे नाचवत परवाची निबंध न्या म्हणून हे काहीतरी निर्णय दिला. हा एकदम हास्यास्पद आहे. लहान पोराला जरी सांगितलं तू निबंध लिहून दे, तर तो लिहून देईल आणि गुन्हा करेल. आमच्यासारख्या गोरगरिबांकडनं हा का त्यांनी पैसे उकळाव इलेक्शनला खर्च झाला त्या कारणाने आमच्याकडनं हा दंड वसूल केला जातोय. तर अजून कुठला मार्ग आहे त्यांना? तर त्या ह्या सरकारची मुद्दा मानलेला. काय व्यवसाय करता तुम्ही? मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालवता. 25 वर्ष झालं मी रिक्षा चालवतो. काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल? आता मला 3750 रुपये दंड आला, हा. रिक्षा माझी पासिंग नसल्यामुळे. आणि ह्यामध्ये माझी काही चूक नसताना RTOने माझं पॅसेंजर 3 व्हीलर पॅसेंजर असताना आरसी बोर्ड लिहिलं असताना ते त्यांनी गुड्स कॅरियर म्हणून केलं होतं. हो, म्हणजे ही RTOची चूक असताना ती माझी पासिंग व्हायला 3 महिने उशीर झाला. त्यामुळे आता मला हे 3 महिन्याचा 3750 रुपये दंड वाचला. आता मला हे तो आता भरलाय मी. 2-3 दिवसांना रिक्षा पासिंग होणार आहे. म्हणजे आता काय करा तुम्ही सांगा. आता RTOची मोठी चूक तिथे समोर येते, पासिंग नाही करत नाही. शेवटचे काय सांगत? काय नाही, हे जे RTOने जे 50 रुपये दंड ठेवलेला आहे, एक तर रिक्षावाला लॉकडाऊन झाल्यानंतर हप्त्याने व्याकुळ झालता. हप्ते कसे तरी अजून माझ्या स्वतःच्या गाडीचे आज बी हप्ता क्लिअर नाहीये. आज मी पाहिजे तर मेसेज दाखवू शकतो टीव्हीवर बी की 400 रुपये मी आज भरले. ते हप्ता ड्यू झाला म्हणून त्याची बी फाईन भरा, इथं बी रिक्षाचं काम करा. सगळ्या गोष्टी करता करता नाकी न आलं, त्यात रिक्षा पासिंग नसल्यानंतर 50 रुपये दंड म्हणल्यानंतर येतातच का तुम्हाला पकडलं? हो, कंपल्सरी येतातच. हो. सोडत नाही त्याशी? नाही. आता तर काही स्टेशन मध्ये नेल्यावरती काय वागणूक देतात? ते गेले का कधी पोलीस? नाही, पोलीस स्टेशनला तर जाण्याचं काही अजूनपर्यंत आलेलं नाही. काय प्रकरण? आलेलं नाही की किरकोळ एक 100 किलो माल असेल रिक्षा तरी आपण भरला तरी काही ठिकाणी पोलीस अडवतात की हे रिक्षाचं काय आहे. आपण ते टेम्पोत जर भरण्यासारखा माल असेल तर तुम्ही टेम्पोवाल्यांना द्या. एकूणच RTOने केलेल्या चुका या सगळ्या रिक्षा चालकांवरती भोवलेल्या आहेत. मात्र जो नियमावली त्या पोर्श कारच्या चालकावरती लावली होती ती कथितच आपल्याला या रिक्षा चालक असेल किंवा सर्वसामान्य टेम्पो चालक असेल, गुड्स कॅरियरवाले असेल, त्यांच्यावरती लावलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे अनेक उद्भवण प्रतिक्रिया आपण या रिक्षा चालकांनी टेम्पो चालकांच्या पाहिलेल्या आहेत. मात्र तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.